का असं वाटतंय की मी तुझ्याशी खोटं बोलतेय? नाही, खोटं बोलत नाहीयेस, पण काहीतरी लपवतीयस हे मात्र नक्की. असं काही नाहीये. मी का लपवू तुझ्यापासनं काही? पण तू मला खरं पण तर सांगत नाहीयेस ना. बॉस, हे बघ, खरंच मला आता भीती वाटायला लागली. मैत्री म्हणून, टीम म्हणून आणि आता नवरा बायको म्हणून आपण कधीच एकमेकांपासून गोष्टी नाही लपवल्या. मग हे आत्ता असं का होतंय? असं काही असतं तर मी तुला सांगितलं असतं. पण काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीयेस. तुझे असेच डोळे पाणवले होते जेव्हा त्या लहान मुलीने सिक्रेट एजंट बद्दल सांगितलं होतं. नाही अरे, ते कौतुकाने नाही, हे कारण कामत काकांसाठी ठीक आहे, पण तुझ्या डोळ्यात कौतुक नाही, मला हुरहुर दिसत होती. बॉस, तुला माझी शपथ आहे, प्लीज सांग काय झालंय ते. केदार, मला जावं लागेल आणि मी इथे नसताना इकडची सगळी जबाबदारी आता तुझी. जावं लागेल? कुठे जायचंय? आज मी जेव्हा अनाथ आश्रमात यायला निघाले होते त्यावेळेस मला किडनॅप केलं होतं. का आणलंय मला इकडे? माझ्या ऑर्डर्सवरून तुला इथे आणलंय. कोण कोण होती ती माणसं? रॉची माणसं होती ती. मग तुझा निर्णय? कळलं मला. शेवटच्या श्वासापर्यंत इमाने इतबारे काम करत कर्तव्यात झोकून देणारा हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेंची मुलगी असते. तू तुझ्या कर्तव्यापासून मागे नाही हटणार. तुझ्या या निर्णयाचा आदर आहे मला. पण या सगळ्यातलं कोणाला काहीही कळता कामा नये. जे मॅम पासून आपल्या टीम पर्यंत कोणालाच नाही. कोणाला काहीच नाही कळणार. कधी निघतेस? सॉरी, ते अंडर कव्हर एजंट असण्याचा पहिला नियम, आपल्या आयडेंटिटी बद्दल, आपल्या मिशन बद्दल कोणाला काहीच कळता कामा नये. आणि मला माहिती आहे, तू तुझे वर्क एथिक्स नाही तोडणार. तू तुझ्या कर्तव्यापासून मागे नाही हटणार. ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. मृत्यूचं सावट आहे तुमच्यावर. जी व्यक्ती ध्येयाच्या जवळ पोहोचत असताना तुला थांबवत असेल, काळजी दाखवून मागे यायला सांगत असेल, ती व्यक्ती अधिक घातक असेल. मोठी सून म्हणून तू पूजा केली आहेस. ब्रह्ममुहूर्तावर समयींची पूजा करायची आणि दिवे लावायचे. या दिवसात तू फक्त दूध आणि फलाहार करायचा. या पूजेत खंड अजिबात येता कामा नये. तो जर आला तर कुटुंबावर खूप मोठं संकट येऊ शकतं. तुझी टीम, तुझी माणसं, तुझी नाती सगळंच मागे सोडावं लागेल. अगदी तारिणी नावाची तुझी ओळख सुद्धा. बॉस, इकडे ते हात लागली ती. पाणी. थांब 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 थांब.
सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं. एवढा कसला विचार करतेस तू? हे बघ, मला कळतंय देशाची एवढी मोठी जबाबदारी आहे. त्यात घरची जबाबदारी मागे टाकून जाताना तुझा जीव वरखाली होणं अगदी साहजिक आहे. मी समजू शकतो. पण हे सगळं नीट होईल ना? सगळं नीट होईल. तू प्लीज काळजी करू नकोस. आणि काही दिवसांचा प्रश्न आहे ना फक्त. तुझं हे मिशन पूर्ण झाल्यानंतर तू जेव्हा परत येशील तर एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून तू सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला तयार असशील ना? 2 दिवस आहेत तुझ्याकडे. त्यानंतर तू मिशनसाठी जायला निघशील. परत येशील की नाही याची काहीच शाश्वती नाही. आणि देवाकडे जर तुला काही मागायचं असेल ना तर देवाला सांग, मी माझ्या नवऱ्याला जे काही शिकवलंय ते त्याला नीट जमू दे. या घरचा मुलगा म्हणून आणि त्या घरचा जावई म्हणून सगळे कर्तव्य नीट पार पाडू दे. ही माझी बॉस आहे. आणि बॉस, तू माझ्या सोबत असल्यावर ना मला कोणत्याच गोष्टीची काळजी नाहीये. आणि आता काव्याच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना, आणि मुहूर्तापर्यंत तू येशीलच.